बरं मुलांनो, आता मेटाफर म्हणजे काय हे तर आपल्याला कळलं. आता काही अशी उदाहरणं पाहूया जी तुम्ही रोज बघता पण कधी विचार केला नव्हता. समजा वर्गात खूप दंगा सुरू आहे आणि मी ओरडून म्हणालो, द क्लासरूम इज अ झू. आता आपला वर्ग काय खरोखर प्राणी संग्रहालय आहे का? नाही. पण तुमचा दंगा पाहून मी वर्गाला डायरेक्ट झूचं नाव देऊन टाकलं. हा झाला मेटाफर. दुसरं बघा, तुम्ही जेव्हा अभ्यास करता तेव्हा आई बाबा म्हणतात ना, वेळ वाया घालवू नकोस. इंग्रजीत म्हणतात, टाइम इज मनी. वेळ पैसा नाहीये, पण पैशासारखीच ती मौल्यवान आहे. म्हणून आपण तिला मनीच म्हटलं. आता हे बघा, बुक्स आर फ्रेंड्स. पुस्तकं बोलत नाहीत, चालत नाहीत, पण ती आपल्याला खूप काही शिकवतात. अगदी मित्रासारखी. म्हणून आपण त्यांना मित्र म्हणतो. मैदानावर जेव्हा आपली मॅच असते, तेव्हा आपण म्हणतो, द प्लेग्राउंड वॉज अ बॅटलफील्ड. म्हणजे मैदान जणू युद्धभूमीच बनलं होतं. आणि तुमचं डोकं कसं आहे? तुमचं डोकं म्हणजे एक मशीन आहे. युअर ब्रेन इज अ कम्प्युटर. किती पटपट कॅल्क्युलेशन करतं ना? संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतो, तेव्हा तो कसा दिसतो? जणू सोन्याचं नाणं. द सन वॉज अ गोल्डन कॉइन. पाहिलत मुलांनो? यात आपण कुठेही लाईक किंवा ॲज वापरलं नाहीये. आपण डायरेक्ट त्या गोष्टीला तेच नाव दिलंय. यालाच तर म्हणतात खरा मेटाफर.